बीडच्या कार्यक्रमाची क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली, त्यानंतर खूप समसंवेदनशील मित्रांचे, परिचित अपरिचितांचे फोन सुरू झाले, आम्हालाही मदत करायची, आम्हालाही मदत करायची आहे. त्यामध्ये सर्वच क्षेत्रातली माणसं होती. सिने क्षेत्रातली नागरिक जास्त, संवेदनशील नागरिक जास्त. रस्त्याचं काहीतरी काम चाललं होतं, खोदकाम चाललं होतं. एक म्हातारी बाई घामानं भिजलेली, डोक्यावर घमेलं घेतलेलं, आणि तिथून वरून खाली मी असं येत असताना तिने बघितलं, ते घमेलं टाकलं असं उंजळीमध्ये. माझा चेहरा झाला, हे काय रे बाळा, आणि कमरेचे असे काहीतरी पैसे काढून माझ्या हातात घामानं भिजलेले, हे घे माझ्याकडनं, हे घे. मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रकाराला मोहिमेचं स्वरूप त्यामुळे आलं की अशी माणसं, मग ते 5-10 रुपये असतील, किंवा खाली गाडी पार्क करून वर गेलेलो असताना आयुक्तांच्या तिथे ते सगळे ड्रायव्हर मिळून त्यांनी 150-150 रुपये काढले, आणि वर मी खाली आल्यानंतर, साहेब हे आमच्याकडनं. पलीकडे भिकारी उभा होता, त्यानं येऊन 300 रुपये दिले. एकीकडे ते काम चालू असताना आम्ही जास्तीत जास्त सुन्न होत होतो आणि ही विदारकता अनुभवत होतो. हे सगळे प्रसंग एकत्रित इतके बघितल्यानंतर मग पाटेकर म्हणाले की नाही, हे काही खरं नाही, याला एक मोठं काम उभं करणं गरजेचं आहे, याला एक कायमत्व येणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग नाम फाउंडेशनची कल्पना जन्माला आली. माणसांसाठी माणसांनी चालवलेली माणुसकीची मोहीम, असं एक व्यापक स्वरूप त्याला झालं. आणि मग नंतर दुसरा आम्ही दौरा केला, तो पोस्टमन म्हणून केला. म्हणजे काय तर शहरातल्या ज्यांना द्यायची इच्छा आहे 15,000 रुपये, त्यांना आम्ही डिरेक्टली 2 वारसदारांची नावं दिली, आत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांच्या वारसांची. त्यांनी ते चेक लिहायचे, 2 चेक 15-15 हजाराचे, ते आम्ही नेऊन तिथे दिले. आणि मग एक अखंड दौरा विदर्भामध्ये आम्ही वर्धा, बुलढाणा, जळगाव, आपल्या सर्वांनाच कळतं की 15,000 रुपये किती दिवस पुरणार, किती काळ पुरणार. आपण सगळे तसे माहीत असलेले लोक आहोत. तर ही सुरुवात आहे केवळ, त्यानंतरचा आपला टप्पा थोडासा वेगळा असणार आहे. आयुष्यात माझ्या जसं मी ठरवलंय की हरायचं नाही, तशी एक गोष्ट मला फक्त प्रत्येक शेतकऱ्याला सांगायची, हरायचं नाही. आत्महत्या हा मार्ग असू शकत नाही. सुदैव असं आहे की अशी बाकीची मंडळी भेटतात की जी वारंवार तिथे वर्षोनवर्ष काम करतायत, आणि मग ती नामला येऊन मिळाली. खरं तर नाम त्यांना येऊन मिळालं. ही मंडळी काम करतच होते. आम्ही आता 2-3 महिन्याचंच वय आहे आमचं. आणि तुम्हाला खरं सांगतो, सिनेमा चालला, खूप नाव मिळालं, पारितोषिक मिळालं, त्याच्या लाखो पटीने जास्त आनंद आम्हाला हे काम करताना होता.
कुठलाही चांगलं काम करणारा माणूस समाजामध्ये तो नामचा आपला हे एक सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. त्याची नोंद आज घेतली जाईल, परवा घेतली जाईल, 15 दिवसांनी घेतली जाईल, ठीक आहे, पण आपण एकनिष्ठेने काम करायचं. नाम फाउंडेशन मार्फत विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, अकोला या जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलांना ही मदत देण्यात आली. चेक वाटपाच्या या कार्यक्रमात 690 एकल महिलांना 15,000 रुपयांची मदत देण्यात आली. आपण काय करू शकतो आणि जे आपण करू शकतो ते आपण करायचं. देण्याची वृत्ती ही आम्ही मुळातच आपले भारतीय जी वृत्ती आहे ती खरी देण्याची वृत्ती आहे, मागण्याची किंवा देण्याची वृत्तीच नाही. फक्त त्याला काय थोडंसं जागं करावं लागतं, थोडंसं बंद असतं ते टिलकीला करायचं, हळूहळू सकाळून बनलं जातं. धन्यवाद. 10-15 मिनिटं उशीर झाला, जयनंदकडे गेलो आणि त्याच कामासाठी गेलो तर त्यामुळे माफ करा. तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. नाम हे नाना पाटेकर किंवा मकरंद अनासपुरेची खाजगी प्रॉपर्टी नाही, ही आपल्या सगळ्यांची आहे. ज्यांना भारत आणि इंडिया यामध्ये एक सुसंवाद व्हावा अशी इच्छा आहे. 353 भगिनींना आज आपण निधी वितरित करत आहोत. चेक वाटपासाठी गावोगावी फिरत असताना हे काम करण्याची मुळात गरजच पडू नये असं सतत वाटत होतं. आपल्याच या कुटुंबियांवर आत्महत्या करण्याची वेळच येऊ नये ही भावना सातत्याने मनात येत होती. किती छोट्या कारणासाठी माणसं निघून जात आहेत आपल्यातून. आपण इतके मुरदाडासारखे शांत निर्लज्ज कसे बनतो. मी माझ्या बाबतीत म्हणतोय, तुमच्या बाबतीत बोलण्याचा मला अधिकार नाही. खरं सांगतो, आरशात पाहिल्यानंतर आपल्याला आपली किळस का नाहीये. ज्या दिवशी मला माझी किळस आली त्या दिवशी नामची सुरुवात झाली माझ्या मनामध्ये. आणि मग एक दौरा आम्ही मराठवाडा आणि विदर्भ असा केला, ज्यामध्ये औरंगाबाद, लातूर, नांदेड. सोशल मीडियावर व्हॉट्सअपला एखादी शेतकऱ्यावरची खूप दुखरी कविता पाठवली की दुसरा त्याला रिप्लाय म्हणून एक दुखरा चेहरा पाठवतो. इथे आपलं कर्तव्य संपल्यासारखं वाटतं. आणि ही सगळी चळवळ जी आहे सुरू झाली, माझ्या मनातले घुसमट पण त्याला सगळं वेगळं मूर्ख स्वरूप देणारा हा मकरंद आहे. आता पैसे खिशात हात घालावेच लागत नाही. किती द्यायचंय? 1,000 लोकांना 15,000 द्यायचे का? आम्ही देतो अशी म्हणणारी लोक आहेत. नाम फाउंडेशन मार्फत मराठवाड्यातील दुसऱ्या टप्प्यात लातूर, औरंगाबाद आणि नांदेड अशा 3 ठिकाणी चेक वाटपाचे कार्यक्रम घेण्यात आले. यातून लातूर जिल्ह्यातील 72, उस्मानाबाद जिल्ह्यातील 21, हिंगोली जिल्ह्यातील 11 आणि नांदेड जिल्ह्यातील 173 एकल महिलांना 15,000 रुपयांची मदत देण्यात आली. आपल्याकडे गडबड अशी झाली आहे की विचार लुप्त होत चालला. माणूस करण्याचा अधिकार गमावत चालला. जनावरांमध्ये आणि माणसामध्ये फारसा फरक होणार नाही. आपण कुठेतरी थांबलं पाहिजे हे शब्द चुकीचे आहेत. कोणीतरी करेल या आशेवर आपण बसायचं नाही. आपल्या खिशातलं काही का होईना आपण देऊ. कविता सोमनाथ उर्फ अरुण राऊत यांची पत्नी आहे. त्यांनी आत्महत्या केली 28/3 या तारखेला.
तर त्यांनी आत्महत्या केली. मला एक मुलगा आहे 5.5 वर्षाचा, एक मुलगी आहे 4.5 वर्षाची, 4 वर्षाची. तर आम्ही कसं करावं? त्यांनी आत्महत्या केली पण आम्हाला काहीच नाही, घर पण नाही, काही पण नाही, आई पण नाही. आम्ही करावं कसं? आता काय करतेस? PhD करायची, नोकरी करायची. काय काय शिक्षक म्हणून नक्की झालं का तुझं माझ? ही 15,000 रुपयांची मदत काही फार मोठी नव्हती, परंतु या मदतीची सुरुवात होणं गरजेचं होतं. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा आधार या महिलांना मिळणं गरजेचं होतं. 2015 साली सुरू झालेली ही मोहीम आज तागायत सुरू आहे. नाम फाउंडेशन तर्फे आजपर्यंत महाराष्ट्रातील 2,500हून जास्त आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलांना 15,000 रुपयांची मदत देण्यात आली आहे. देणग्यांच्या रकमेपेक्षा आपल्यातला माणूस अजून जिवंत आहे ही भावना जास्त महत्वाची होती. पण आता 30 गावं एक वेगळ्या दृष्टीनं पाहता येत होती. 61,000 रुपये दिलेले आहेत. एका माणसाने मदत केली मला, ते माझ्या वडील मंदिरात जाऊन बसता असं रोज. हे असं वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचणं फार महत्वाचं होतं, कारण ही वेदना एका कुणाची नाही, ही सगळ्यांची इतकी आजपर्यंत खोलवर गेलेली आहे. खूप आशीर्वादांच्या साह्यानं मदतीनं ही चळवळ अशा पद्धतीनं फोफावत चालली आणि ती फार सकारात्मक गोष्ट आहे. म्हणजे पूर्वी नाटकासाठी आम्ही आपल्या बसमधून फिरायचो गावोगाव, पण आता 30 गावं एक वेगळ्या दृष्टीनं पाहता येत होती. M.Com झालेलं आहे आणि माझ्या पतीचं शिक्षण MA होतं. सिस्टीमच्या अनाधिकृत कृत्यामुळे माझ्या पतींना शेती करून शेतकरी होणे पुन्हा आत्महत्या करावी लागली. आणि ह्या सिस्टीममध्ये माझ्या 7 वर्षाच्या मुलाला सोडून त्यांनी हा निर्णय घेतलाय. मी फक्त या ठिकाणी माझ्यासाठी काहीही मागण्यासाठी आलेली नाही. माझं फक्त पुढच्या ह्या मीडियातर्फे फक्त पुढच्या माझ्या पतीच्या मानसिकतेसारख्या असणाऱ्या व्यक्तींना एक आव्हान आहे की माझ्यासारख्या हजारो बहिणींकडे त्यांच्या दुःखाकडे पहा आणि मागे वळून फक्त तुमच्या पत्नी आणि मुलांकडे पहा, की जेणेकरून तुम्हाला वाटलेल्या थोड्याशा कारणामुळे, थोड्याशा तणावामुळे जर तुम्ही हा निर्णय घेत असाल तर त्याच्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला तुमची पत्नी आणि मुलं कशा प्रकारे सामोरं जातील याचा फक्त भान ठेवा. आणि माझ्या बंधूंनो, पुन्हा आयुष्यात आत्महत्येचा विचार करू नका. एका माणसाने मदत केली मला, ते माझ्या वडील मंदिरात जाऊन बसता असं रोज. ते दवाखान्यात पूर्ण कंपन्यांना दिलं मी, पूर्ण कंपन्यांना. सोलापुरामध्ये मोहिनी विसे म्हणून जी मुलगी होती, बापानं जमीन विकून लग्नासाठी पैसे गोळा केले म्हणून तिनं आत्महत्या केली. तिची आई आली होती तिथे. ते म्हणले अशा दुसऱ्या मुलीनं कुठे आत्महत्या करू नयेत, मी पैसे जमा केलेत, ते तिनं पैसे दिले, अजून लागले मी जमवेन. तर हे असं वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचणं फार महत्वाचं होतं, कारण ही वेदना एका कुणाची नाही, ही सगळ्यांची इतकी आजपर्यंत खोलवर गेलेली आहे. आणि त्यामुळे सगळेजण जोडले गेले ह्याच्यामध्ये. मला आठवतं जेव्हा हा मदत निधीचा ओघ सुरू झाला होता त्यावेळी मला एक फोन आला आणि बाई होत्या आणि म्हणल्या, तुम्ही माझ्या घरी येऊ शकाल का पैसे घ्यायला. कमलताईंचं वय 82 वर्षाचं आणि त्यांच्या घरी मी जे काय अनुभवलं ते इतकं हेलावणारं होतं. मला इतकं म्हणजे त्यांची या मोहिमेविषयीची असणारी आस्था आणि त्यांचे आशीर्वाद, मला वाटतं अशा खूप आशीर्वादांच्या साह्यानं मदतीनं ही चळवळ अशा पद्धतीनं फोफावत चालली आणि ती फार सकारात्मक गोष्ट आहे. त्या दिवशी आमची मीटिंग होती ना आमची पुण्याला. तिथे एक दाम्पत्य आलं होतं, वय वर्षे 75च्या पुढे. त्यांनी मोठी काहीतरी रक्कम त्यांनी दिली. बरं, फार काही सधन वाटत नव्हते ते. त्यांना म्हटलं की सर तुम्ही इतके पैसे देताय, तुम्ही व्यवसाय. ते म्हटलं नाही, आम्ही दोघंही निवृत्त आहोत आणि आम्हाला पेन्शन आहे, त्यातून जमवलेली ही रक्कम आहे आणि ती देतोय. नाम फाउंडेशनची ही मदत जशी प्रसारमाध्यमांमुळे कानाकोपऱ्यात पसरली तसा मदतीचा ओघ सुरू झाला. समाजाच्या सर्वच स्तरातून मदत येऊ लागली.
महाराष्ट्रातील अनेक संस्था, गणेश मंडळं, शाळा, कॉलेज आणि अगदी अंगणवाड्यांमधून सुद्धा देणग्या आल्या. अगदी 90 वर्षाच्या वृद्धांपासून ते 10 वर्षाच्या लहानग्यापर्यंत अनेकांनी त्यांच्या परीने मदत केली. या मदतीचं मोल सर्वात जास्त होतं. सातारा जिल्ह्यात खटाव तालुक्यामध्ये मांजरवाडी नावाचं गाव आहे. तिथले प्रवीण काळोखे पोलीस दलात नोकरीला लागले आणि दर महिन्यात आम्हाला मदत करायचं त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे ते करत गेले. 500 रुपये दिलेले आहेत, 61,000 रुपये दिलेले आहेत. आम्ही आज नाम फाउंडेशनसाठी 61,000 रुपयांचा चेक केलाय. तो आमचा मराठा इंग्लिश स्कूल सगळ्यांना आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये जी मुलं आहेत ती डॉक्टर्स, इंजिनियर्स, शेतकरी ते भारतात सुद्धा आहेत आणि भारताच्या बाहेर सुद्धा आहेत. या 61,000 रुपयामध्ये बरीचशी रक्कम आम्हाला बाहेर सुद्धा आलेली आहे. कुठं आणले 2,000 रुपये? पप्पांनी दिले. पप्पा कुठे आहेत? आता पप्पांना हे तुला पुढे परत करायचे ते लक्षात ठेव. हा? आता हे उसने दिलेत. ओके, कपडे नाही घेतले. पैसे सुद्धा कापड्या घालत जा बाबा. मला त्यांनी दिलेले हे 50,000 रुपये दुष्काळामुळे माझ्यासारख्या संकटात सापडलेल्या माझ्या मराठवाड्यातील एखाद्या बहिणीला माझ्यातर्फे नाम फाउंडेशन मार्फत ही मदत द्यावी असे मला वाटते. मग म्हटलं श्रीमंतीची ह्यापेक्षा वेगळी व्याख्या काय असते? म्हणजे पटकन असं वर्तमानपत्राचं पान उलटून टाकावं असं वाटायचं. शहामृगासारखं आपण आपलं जाऊ दे, वादळ येते आपल्याला माहिती नाही, आपण आपलं मान खुपसून बसूया त्या वाळूमध्ये. जे आम्ही कार्यक्रम केले मदत निधी देण्याचे त्यामध्ये इतके वेगवेगळे प्रसंग. मला आठवतंय कोल्हापूरला कार्यक्रम चालू होता आणि बुबनाळ गावची एक पूजा राजमाने नावाची मुलगी. मी दुःखी स्टेजवर बोलण्याची सवय नसल्यामुळे मी माझ्या मैत्रिणीला माझे हे शब्द बोलण्यासाठी सांगत आहे. मी पूजा राजमाने सुट्टीसाठी मामाच्या गावाला गेल्यामुळेच वाचले, त्यामुळेच आज मी आपल्या समोर उभी आहे. कर्जाला कंटाळून माझे वडील, मी, आई व लहान भाऊ यांनी दिनांक 21 मे 2010 रोजी आत्महत्या केली. त्यामुळे संकटाच्या वेळी धावून येणारा तरुण नाना पाटेकर काका व अण्णा सोय काका यांच्या या मदतीबद्दल आदर राखून व नम्रतापूर्वक आभार मानून या प्रसंगी मी त्यांना सांगू इच्छिते, मला त्यांनी दिलेले हे 50,000 रुपये दुष्काळामुळे माझ्यासारख्या संकटात सापडलेल्या लग्न न करू शकलेल्या माझ्या मराठवाड्यातील एखाद्या बहिणीला माझ्यातर्फे नाम फाउंडेशन मार्फत ही मदत द्यावी असे मला वाटते. मग म्हटलं श्रीमंतीची ह्यापेक्षा वेगळी व्याख्या काय असते? नाशिकच्या एका मेंटली चॅलेंज्ड मुलीने पिशव्या बनवून विकल्या आणि 1,500 रुपये दिले. एका मुलाने त्याच्या वाढदिवसावरचा खर्च टाळून 2 मुलांना दत्तक घेतलं. या मुलांनी 2 मुलांना दत्तक घेऊन त्यांचं करतोय. हा मुलगा करतोय. 51,000चा निधी त्यांनी जमा केलाय. मला गंमत काय वाटते, हे तिथपर्यंत झिरपतंय, ही सगळं गंमत आहे. या मुलीने स्पेशल चाइल्ड आहे, तिने पेपर बॅग बनवून तिथे पैसे जमवलेले आहेत. आणि किती श्रीमंत माणसाने दिलेल्या 100 कोटीपेक्षा कमी नाही घेतलं, हे सगळ्यात महत्वाचं. हे वाटतं त्यांच्या आई वडिलांना, त्या मुलांना. धन्यवाद. म्हणजे पटकन असं वर्तमानपत्राचं पान उलटून टाकावं असं वाटायचं. शहामृगासारखं आपण आपलं जाऊ दे, वादळ येते आपल्याला माहिती नाही, आपण आपलं मान खुपसून बसूया त्या वाळूमध्ये. नशिबानं मकरंदमुळे ते वाळूत खूप असलेलं डोकं बाहेर आलं आणि हा सगळा प्रवास सुरू झालेला आहे.
पण या सर्वातून एक प्रश्न मात्र होताच, फक्त 15,000 काय होणार?